इतके ज्येष्ठ शिवसैनिक आहेत गुहागरमध्ये, त्यांनी गुहागरसाठी आज किती अनेक वर्ष स्वतःचं रक्त पाणी केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही शाखा शिंगारतालीमध्ये जी चालू केली आहे, ह्याच्याने नक्कीच गुहागरचे जेवढे सर्वसामान्य लोक आहेत यांचे प्रश्नाचे उत्तर त्यांना सुटतील, एवढंच फक्त हे सांगतो. नुकतीच चिपळूणमध्ये पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये माननीय उदय सामंत असे म्हणाले गुहागरमधला उमेदवार हा सर्वसामान्य शिवसैनिक असेल तर तो सर्वसामान्य शिवसैनिकांचा तुम्ही चेहरा असाल का? या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की हा निर्णय की तो चेहरा कोणाचा असा हा निर्णय माझा नाही, हा निर्णय मी घेऊ शकत नाही. हा निर्णय फक्त आणि फक्त पक्षप्रमुख व मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा व वरिष्ठ नेते आमच्या सेनेचे यांचा आणि महायुतीतली आपली जी संघटना आहे त्यांचा. म्हणून हा प्रश्न जो तुम्ही मला करताय याचा उत्तर माझ्याकडे नाही, याचा उत्तर देण्याची जी मी बोलू शकतो माझी अशी ऐपत नाही, म्हणून हा प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाकडे करताय. साहेब आता सगळे शिवसैनिक आहेत ना, ते तुम्ही उमेदवार आहात अशी त्यांची मागणी आहे, तर उमेदवारी मिळाली तर काय? भैया याला एक जॉईंट प्रश्न की गुहागरच्या राजकीय पटलावरती गेल्या 8 दिवसामध्ये एकच नाव गाजतंय, ते म्हणजे विपुल कदम. मग हे विपुल कदम हे जे नाव गाजतंय राजकीय पटलावरती ते कशा प्रकारे गाजतंय? मग ते नाव कुणी कसं पुढं आलंय की एक उमेदवार म्हणून एक युवा नेतृत्व गुहागरला मिळतंय? म्हणजे आत्ता हे गेल्या 8 दिवस हे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विपुल कदम हेच नाव गाजतंय आता. हे कार्यकर्त्यांचं प्रेम समजा, त्यानंतर आम्ही जे काय संघटना बांधायला निघालोय त्या अनुषंगाने मे बी त्यांना असं वाटत असेल की त्यांची इच्छा असेल, पण मी परत सांगू इच्छितो हा निर्णय माझा नाही, मी असं कुठे जाहीर केलेलं नाही आणि हा निर्णय फक्त आणि फक्त पक्ष आणि त्याच्या वरिष्ठ नेत्यांचा. जर पक्षाने तुम्हाला युवा म्हणून संधी दिली तर गुहागर विधानसभा मतदारसंघाचं आपण नेतृत्व करणार का? बघा परत आपण हा प्रश्न करून मला गोत्यात टाकताय. नाही, लक्षात ठेवा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी आज जे ह्यांच्यामध्ये बसलोय तर मी एक फक्त कार्यकर्ता आहे. मला कोणाचाही नातेवाईक म्हणून जर तुम्ही बघत असाल तर कृपया मी हात जोडतो. मी कित्येक वर्ष माझ्या वडिलांच्या नंतर मी इकडे गुहागर तळेखेड त्यानंतर चिपळूणमध्ये आज सर्वांबरोबर असं कार्यकर्ता काम करतोय. तुम्ही कार्यालय बघून समजू शकता की आम्ही फक्त शिवसेनेचा बल वाढवण्याचा प्रयत्न करतोय, संघटना बांधतोय आणि नुकताच जसं धर्मवीर 1 धर्मवीर 2 आपण रिलीज केला. या माध्यमाने मला लोकांना हे सांगायचंय की आज बाळासाहेबांचे विचार हे त्या पिक्चर माध्यमाने तुम्हाला दिसण्यात येईल की ते विचार होते, म्हणून आज आम्ही संघटना कुठल्या पद्धतीत वाढवतोय आणि जेव्हा ही संघटना वाढवतोय तेव्हा हे जे प्रश्न आहेत की उमेदवारी कोणी लढवावी काय लढवावी ह्याच्यावरती माझं जराही लक्ष नाही आणि ह्याला म्हणजे या प्रश्नाला मी फेटाळू शकतो. आम्हाला फक्त आणि फक्त शिवसेना ही संघटना दिसते, ही संघटना वाढली आहे, ही संघटनेला आज बल मिळालंय गुहागरच्या आणि मला आज सर्व कार्यकर्त्यांचे चेहरे जे उत्साहाने दिसत आहेत, माझा आनंद माझ्या हृदयात आहे. मला फक्त आणि फक्त इकडे गुहागरची, चिपळूणची आणि तळेखेडची डेव्हलपमेंट दिसते. आज आम्ही कित्येक वर्ष डेव्हलपमेंटच्या मागे पळतोय, डेव्हलपमेंटच्या नावाने आम्हाला आज काय मिळतंय आम्हाला आमचं माहिती आणि इतके वर्ष झाल्याच्या नंतर आज जेव्हा शाखा बनली तेव्हा आम्हाला एक बल मिळालं की आज आम्ही नवीन गुहागरचे स्वप्न पूर्ण करू शकतो. इकडे वेगवेगळे माध्यमाचे डेव्हलपमेंट आणू शकतो, इकडे टुरिझम येऊ शकतो, इकडे जे प्रश्न पडलेत लोकांना की रस्ते कुठे आहेत, त्यानंतर काय बाकीचे योजना, ह्या रोजगारचा हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे गुहागरमध्ये आणण्यासाठी आम्ही एका छोट्या शाखेपासून सुरुवात करतोय आणि आम्ही अजून काही अनेक शाखा डेव्हलप करायच्या तयारीत आहोत. तर मला वाटतं हा आजचा जो कार्यक्रम झाला आपला कार्यालय ओपनिंगचा, हा मला वाटतं डेफिनेटली सर्वांना आज एक बल देणार आहे. गुहागरमध्ये तुम्ही आलाय, आजचा जर फौजफाटा बघितला तर तुमच्या पाठीमागे तरुणांचा वर्ग जास्त दिसतोय. गुहागरमध्ये बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आपलं असं काही एखादं उद्दिष्ट आहे का गुहागरमधील तरुणांसाठी किंवा एखादं दिवा स्वप्न आहे का, त्या संदर्भात काय सांगा? डेफिनेटली आज मीही आश्चर्यचकित होतो की आज एवढे लोक कुठून आले
आज खूप जोशने यांनी माझं स्वागत केलंय आणि मी खरंच त्यांचे आभार इच्छितो की आज मी फक्त आलो तो कार्यालयाचं जे आमचे मोरे साहेब होते त्यांच्या हस्ते आज ओपनिंग होणार होतं म्हणून आज मी खूप आशेने आलो की आज बघूया आज लोकांना किती ताकद मिळते. पण आज त्यांचा वेलकम प्रोग्राम बघून मी पण जरा थोडासा आनंदित झालो, भारावून झालो. आणि राहिला प्रश्न डेव्हलपमेंटचा आणि रोजगारीच्या विषयावरती मी एक सांगतो की शाखेच्या माध्यमाने आम्ही एक प्रोग्राम घ्यायचा विचार करतोय की रोजगार हा इकडच्या लोकांचे क्वालिफिकेशन क्रायटेरियाच्या हिशोबाने म्हणजेच त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन किंवा त्यांच्यासाठी कुठले जॉब्स कुठल्या जवळ आपण देऊ शकतो. जसं आता आपल्याकडे सगळ्यात मोठी म्हणजे लोटे MIDC आहे, एनरॉन सारखी कंपनी आहे, अजून काही वेगवेगळ्या कंपनीज आहेत, अजून दुसरीकडे कुठे बाहेर MIDCs आहेत. तर योग्य ज्याची योग्यता त्याला ते योग्य नोकरी हा असा कार्यक्रम जर शाखेच्या मार्फत रमला तर लोकांना नक्कीच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील की आपण त्यांना जॉब हे अवेलेबल करून देऊ शकतो. किती शाखा कार्यालय इकडे उभारणार? सध्या आमचं प्लॅनिंग 4 आहे आणि एक मध्यवर्ती कार्यालय म्हणजे टोटल आम्ही 5 असं प्लॅनिंग करतोय. सध्या आता 1 तयार झालंय, 2ची तयारी चालू आहे, म्हणजे बांधकाम चालू आहे. गुहागर एक आपलं ह्याच्यामध्ये एक तळे आणि एक चिपळूण असं नियोजन करतोय आणि लोटे